ओके. नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे. कालच घटस्थापना झाल्या, देवी आलेल्या आहे. संपूर्ण घराघरात महाराष्ट्रामध्ये हा उत्सव साजरा केला जातो. मराठी कुटुंबाचा एक उत्सव आहे. मुंबईमध्ये नुकताच गणेशोत्सव पार पडला आणि संपूर्ण मुंबईमध्ये नवरात्र उत्सव साजरा होत आहे. आज आम्ही नटराज मंडळ माझगाव काळा चौकी फेरफटका इथं आला आहेत. नटराज मंडळाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. सर, आपण देवी आणलेल्या काय आपल्याला वाटतं, उत्साह काय आहे? कारण आम्ही वर्षभर या देवीची वाट पाहत असतो सर. आम्हाला आज या वर्षी 28वी वर्ष आहे आमची खूप आतुरतेने, आमची लहान पोरांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत वर्षभर या सणाचं खूप आतुरतेने आम्ही वाट पाहतो. लहानपणापासून आमचं मंडळ बघायला हे डेकोरेशन सुद्धा मंडळाची मुलं बनवतात. कुठूनही काय कोणाला काय नाही आणि म्हणजे कोणाची वर्गणी न घेतात जे सौखीने देणगीदार असतात जी देणगी देतात त्या देणगी स्वरूपावर हा मोठा उत्सव साजरा होतो. फार एक वेगळं एक आदर्श मंडळ बनावं लागेल. हे स्वतःच्या खर्चातून हा उत्सव करतायत. फार एक वेगळा आदर्श सर्व मंडळांनी घेतलाच पाहिजे. आपण काय देवीकडे मागितलं? सर्वांना सुख शांती लाभू कामधंद्यामध्ये चांगलं यश येऊ दे, भरभराटीमध्ये अडचणी आहे त्यांच्यावरती सगळ्या माफ होऊ दे आणि भरभरून यश येऊ दे. तुम्हाला काय वाटतं उत्सव निमित्ताने? काय तरुण मुलांकडे तुम्ही गेले आहेत, जसं तरुण मुलं काय चांगलं काम करतायत वगैरे मंडळाच्या निमित्ताने आपली मराठी संस्कृती वाढवतायत, छान काम करतायत, आनंद होतो. आता हे आपल्या ते नवीन जनरेशन आहे, नवीन पिढी आहे आपल्यासोबत. हे तुम्हाला काय वाटतं उत्साह संदर्भात? काय नवीन एक पिढी आहे? इतके वर्ष आमचे यावर्षी 88 वर्ष आहे. हे आमच्या आधीपासून आमचे जे बाबा आहेत माझे त्यांच्यापासून हे सगळं उत्सव चालू होत आलेलं आहे. तर आम्ही पण प्रयत्न करतो आहे की आमचे 100% देतो की आम्ही पण तेच त्यांनी शिकवण दिली आम्ही ती पुढे घेऊन जाऊ आणि आमचा उत्सव मोठा करू. ह्या वर्षी असा काय संकल्प केला आपल्या मंडळाच्या वतीने? नवीन पिढी किंवा तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत किंवा पुढे काय संदेश देता या उत्सवात? काय नाही, आजकाल काय झालं आहे, आपले सण आहेत मराठी सण हे कॉम्पिटिशन झाले आहेत. आमचं असं काय कुठचं देणं घेणं नसतं कुठचं कॉम्पिटिशन करायच्या बाबतीत. आमचं असं हेच म्हणणं असतं की आपली देवी आली, आम्ही तिचे 9 दिवस आम्ही ते सेवा करू आणि आम्हाला कुठच्याच कॉम्पिटिशनमध्ये नाही जायचं आहे की आजकाल हे कुठच्या पण गोष्टीत झालं सगळ्या गोष्टीत कॉम्पिटिशन आहे. न्यू जनरेशन सहकार्य पण करत असतात बाहेरचे लोक. आणि फार ही नवीन पिढी फार म्हणते खरंच उत्सवामध्ये कधी स्पर्धा झाली नाही पाहिजे आणि एक चांगलं विचार यांनी व्यक्त केलेत. आणि खरंच आम्ही नटराज मंडळाच्या ह्या देवीला, ही आमच्या सर्व या संस्कृतीला, मराठी संस्कृतीला आम्ही अभिवादन करतो. नंबर सर, मला एक जरा नमूद करायचं आहे. आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत श्री संजय नाईक. ते आमचे गुरुवर्गीय, म्हणजे आम्ही आता त्यांच्या पावलावर आमचे शिल्पकार बोलला तरी तेच आहेत. म्हणजे आमच्या लहानपणापासून आम्ही त्यांना बघत आलो आहे. ते आज एक मोठ्या हुद्द्यावर आहेत, मोठ्या पदावर आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोठ्या पदावर आहेत. पण ते मंडळामध्ये लहान मुलांपासून लहान मुलासारखे वागतात, मोठ्यापासून मोठ्यासारखे असतात. आज आम्ही त्यांच्याकडे बघून जो काय हा मोठा उत्सव साजरा करतोय, आज त्यांच्या बघूनच आम्ही साजरा करतो. फार छान एकदम. ही खरंच ते मनसेचे अध्यक्ष आहेत आणि मनसे हा मराठीसाठी लढणारा ही संघटना राज ठाकरे साहेबांनी आणली आणि खऱ्या अर्थाने मराठी संस्कृती जपली पाहिजे. आणि ही संस्कृती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जगभरात पोचवूया अशी मी सर्वांना विनंती करतो. नमस्कार. अंबे माते की जय. छान.